तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर हा व्हिडिओ बघायच्या अगोदर तुम्ही ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा, नाही तर मी ह्या व्हिडिओ मध्ये काय काय बोलले तुम्हाला समजणारच नाहीये. तर सगळ्यात पहिला तर कालचा विषय सांगतो तुम्हाला. काल आमच्या एका क्लासचे दोन डिफरंट सब्जेक्टचं पेपर एकदमच होतं आणि त्यामुळे असं झालं की नंबर कुणाला कुठं पडला हे समजणार. आणि आम्ही जाऊन बसलो एका बिल्डिंगला आणि नंबर पडला एका बिल्डिंगला. मग तिकडून क्लासरूम मध्ये गेल्यावर आम्हाला आमच्या बेंच आयडीची शीट लावलेली दिसायला आणि ती शीट घेऊन मॅडम आल्यावर 10 मिनिट लेट. आणि विषय असा झाला की आम्हाला पेपर मिळाला 10 मिनिटं लेट, त्यामुळे सगळा विषय घोल झालता काल. तरी पण कसा बसा पेपर लिहून आम्ही बाहेर आलेलो. आता पब्लिकचं रिॲक्शन बघा काय असते. तुम्ही सांगा पेपर कसा गेलाय. सगळ्यात पहिला उठून आल्यात ही आणि ही 9.5 मार्केट हल्ली. आता 9.5 डायरेक्ट 6.5 ला जाणार वाटते. एक 9.5च्या पुढे जाईल. महाग काय येणार नाही. मी सगळं मनाचं लिहून आलोय. मला वाटतं साईडचा लिहून आला. कुठल्या साईड जायचं मराठीमध्ये आलता पेपर सगळा. तर काही आता पेपर झालाय आमचा, तर अजून पोरे आला हळूहळू बघूया काय काय होतं. तिथून आम्ही डिझाईनच्या पोरांनी गेलेला एक ऑटोवर बघितलो आणि डायरेक्ट गेलो FC मध्ये बसायला. आता करण आलेला आहे. करणला विचारा पेपर कसा गेला. करणचा पेपर वेगळा होता गाईस. कसा गेलता हे बघ. आम्ही काय तुझ्या कॉम्पिटिशनला नाही आहे, त्यामुळे खरं सांग कसा गेलाय तुझं. ते तुम्हाला माहिती आहे तुमचा इझी होता एकदम मायक्रो. वय वय म्हणून तिथं बसल्यात रडत अजून. ब्लॉग मध्ये पहिल्यांदा स्वागत आहे आमचं. आम्हीच केलेलं आहे. अच्छा भी ठीक. ब्लॉग मध्ये अमितचं स्वागत आहे. अमित आमच्या क्लासमेट आहे. आणि मी बसतोय ब्लॉग मध्ये आलेलो. नाही पहिला पण एकदा बघितला असतील सगळ्यात पहिला ब्लॉग मध्ये. चिठ्ठी गावली माझी मॅडमनं सोडलं मला. पहिला चिठ्ठी गावली म्हणून सोडलं. नाहीतर आज लक्ष्मणला लागलेला आहे 3,500 रुपये लक्ष्मीचा तोटा. अच्छा त्यामुळे भावानं रिस्क येतो. इश्क चिठ्ठी आणायचं सोडायचं नाही काही जरी झालं तरी. हरामी हो बेटा. या भावाने एवढं मोठं बोललेला की आमच्या वर्गाली सगळी पब्लिक येऊन त्याचा ऑटोग्राफच घ्या थांबलेली. मग तिकडून आम्ही घरला जायला निघालो. तो पण आपल्याला पार्किंग मध्ये कोण दिसतात बघा. आणि हे टॉपर आहे. पण लिफ्ट आहे की तुमच्या गाडीमध्ये. अच्छा काय येत नाही. ओरा मायनस व्हायचा का माझा. लायसन्सची गरज लागत नाही. ऑरा कसला ओरा. डायरेक्ट दुसऱ्याला हॉस्पिटलला नेल्यावर मग लागतं. आधी मध्ये लागतं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. तुमच्याकडे एवढा पैसा आहे मग ऍक्सिस 125 ओल्ड मॉडेल का घेऊन फिरायला तुम्ही. घरातले बुलेट पण देत नाही ना. हाईट नाही एवढी. बौना फिर भी बौना है, चाहे पर्वत के शिखर पर खड़ा हो, और देवता फिर भी देवता है, चाहे कुएं की गहराई में छुपा हो. मग त्यांना बाय बाय करून आम्ही डायरेक्ट निघालेलो रूमवर. तर काही आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एक कमेंट सुद्धा नक्की टाका आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.